नमस्कार मित्रांनो, तुम्ही गोव्याला जाण्याचा विचार करताय? मग हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. गोवा हे भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. निळाशार समुद्र, सुंदर बीचेस, ऐतिहासिक चर्चेस, शांत मंदिरे आणि रंगीबेरंगी नाईट लाईफ या सगळ्याचा अनुभव घ्यायचा असेल तर गोवा हा परफेक्ट ट्रॅव्हल डेस्टिनेशन आहे. गोवा हे भारतातील एक छोटे पण अतिशय सुंदर राज्य आहे. पोर्तुगीज संस्कृतीचा प्रभाव, ऐतिहासिक चर्चेस, शांत मंदिरे, किल्ले आणि स्वादिष्ट गोवन जेवण यामुळे गोवा देश विदेशातील पर्यटकांना आकर्षित करते. मजा आणि रिलॅक्सेशन दोन्ही एकाच ठिकाणी अनुभवायचे असतील तर गोवा सर्वोत्तम पर्याय आहे. गोव्याला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा काळ सर्वात उत्तम मानला जातो. या काळात हवामान सुखद असते, समुद्र शांत असतो आणि बीच ऍक्टिव्हिटीज, वॉटर स्पोर्ट्स तसेच क्रूजचा आनंद मनसोक्त घेता येतो. मुंबईहून गोव्याचे अंतर सुमारे 590 किलोमीटर आहे. गोव्याला जाण्यासाठी विमान, ट्रेन आणि रस्ते असे 3 प्रमुख पर्याय उपलब्ध आहेत. विमानाने प्रवास केल्यास सुमारे 1.5 तास लागतो. ट्रेनने साधारण 8 ते 12 तास लागतात. तर रस्त्याने प्रवास करायचा असल्यास 12 ते 14 तासांचा वेळ लागतो. पहिल्या दिवशी सकाळी गोव्यात पोहोचल्यानंतर मुक्कामासाठी योग्य हॉटेल निवडणे खूप महत्त्वाचे असते. या टूर प्लॅनसाठी कलंगूट आणि बागा बीच परिसरातील हॉटेल्स निवडल्यास प्रवास अधिक सोयीचा होतो. हॉटेलमध्ये चेक इन केल्यानंतर दुपारचे जेवण आणि थोडा वेळ आराम करून त्यानंतर सायंकाळी पोर्ट ॲग्वाडा आणि सिक्वेरियम बीच येथे भेट देऊ शकता. इथे संध्याकाळी सुंदर सनसेटचा आनंद घेता येतो. पुढे बागा बीच येथे समुद्र किनाऱ्याचा आणि नाईट लाईफचा अनुभव घेऊ शकता. त्यानंतर टिटोज लेन येथे शॉपिंग करून रात्री हॉटेलमध्ये परत येऊन जेवण करू शकता. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून पूर्ण दिवस साऊथ गोवा साईटसीइंग साठी निघू शकता. सुरुवात ओल्ड गोवा चर्च पाहून करू शकता, जिथे गोव्याचा ऐतिहासिक वारसा अनुभवायला मिळतो. त्यानंतर मंगेशी मंदिर आणि शांतादुर्गा मंदिर येथे दर्शन घेता येते, जे शांत आणि आध्यात्मिक वातावरण देते. दुपारनंतर मिरामार बीच आणि डोनापोला बीच येथे भेट देऊन समुद्र किनाऱ्याचा शांत अनुभव घेता येतो. पुढे पणजी येथे अवर लेडी ऑफ द इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च पाहून पणजी मार्केटमध्ये शॉपिंग करू शकता. संध्याकाळी मांडवी नदीवर होणाऱ्या डिनर क्रूजचा अनुभव घेता येतो. या क्रूजमध्ये लाईव्ह म्युझिक, गोवा नृत्य, स्वादिष्ट जेवण आणि पणजी शहराचा सुंदर नाईट व्ह्यू पाहायला मिळतो. जर तुमच्याकडे अजून वेळ असेल तर बटरफ्लाय, अश्वेन, आरपोल, पालोलेन, कोलवा या बीचला पण भेट देऊ शकता. तिसऱ्या दिवशी सकाळी लवकर डॉल्फिन ट्रेकसाठी निघू शकता. समुद्रात डॉल्फिन पाहण्याचा हा गोव्यातील एक खास आणि लक्षात राहणारा अनुभव असतो. डॉल्फिन ट्रेक नंतर वॅगाटर बीच आणि चापोरा किल्ला पाहायला जाऊ शकता, जिथून संपूर्ण किनारपट्टीचे सुंदर दृश्य दिसते.
त्यानंतर अंजुना बीच येथे वेळ घालवू शकता. वेळ मिळाल्यास कलंगुट बीचवर वॉटर स्पोर्ट्स जसे की जेट स्की, पॅरासिलिंग आणि बनाना राईड यांचा आनंद घेऊ शकता. जर तुमच्याकडे एक अतिरिक्त दिवस असेल तर तो पूर्ण दिवस फक्त वॉटर स्पोर्ट्स आणि बीच रिलॅक्सेशन साठी राखून ठेवू शकता. गोव्यामध्ये ग्रँड आयलँड येथे वॉटर स्पोर्ट्ससाठी पूर्ण पॅकेज घेऊ शकता. त्यामध्ये पिकअप, ड्रॉप, ब्रेकफास्ट, लंच आणि वॉटर स्पोर्ट्स इन्क्लूड असतात. हे पॅकेज 2000 पासून सुरू होतात. चौथ्या दिवशी सकाळी हॉटेलमधून चेकआउट करून म्हापसा मार्केटमध्ये शॉपिंग करू शकता. येथे काजू, मसाले आणि कपडे सहज मिळतात. शॉपिंग पूर्ण झाल्यानंतर मुंबईकडे परतीचा प्रवास सुरू करू शकता आणि तुमची गोवा ट्रिप सुंदर आठवणींसह पूर्ण होईल. हा 3 रात्री 4 दिवसांचा गोवा टूर प्लॅन तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही गोवा ट्रिप प्लॅन कधी करणार आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा.